नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, परवाच्या छात्रों की गूंज मधल्या कार्यक्रमाला म्हणजे जो विद्यार्थिनींसाठी होता खास आणि अतिशय गाजला तो कार्यक्रम. म्हणजे होण्याच्या आधीही गाजला आणि नंतरही गाजला. बरेच टीका टिप्पणी त्याच्यावर येत आहेत. मुख्यतः लक्ष वेधून घेणारे म्हणजे राहुल गांधी होतेच, कारण त्यांचाच कार्यक्रम होता, पण महिला कार्यकर्त्या खास करून काँग्रेसच्या, तुम्हाला प्रणिती शिंदे होत्या त्याच्यामध्ये. आणि योगायोगाने राहुल गांधींचा पिवळा शर्ट होता आणि प्रणिती शिंदेंनी पण पिवळाच ड्रेस घातला होता. त्यानंतर ठाकूर मॅडम होत्या आमच्या अमरावतीच्या. मग एक महत्त्वाच्या कार्यकर्ते दिसले, पण ते काँग्रेसच्या नाहीत बरं का. सुषमा अंधारे, तुम्हाला आठवत असेल. आणि सुषमा अंधारे तेथे कशा, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला होता, माझ्याही मनात आला. कारण तो कार्यक्रम स्पेशल काँग्रेसचा होता. याचं कारण असं आहे की पुण्याला म्हणजे विमानतळावर त्यांना घ्यायला देखील वडेट्टीवार आणि काँग्रेसचे कार्यकर्ते, पुण्यातले महत्त्वाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. खरं तर तुम्हाला माहिती आहे की काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचं सख्य सुरू आहे महाविकास आघाडी झाल्यापासूनच. आणि शिंदे त्यातून बाजूला झाले शिवसेनेतून, त्यानंतर तर अजूनच सख्य वाढलंय. आणि मग आमदार सोडून गेले, आता खासदारही गेले. अशा वेळे कोर्टात केस देखील सुरू झालेली आहे आता की खरी शिवसेना कोणाची. आणि त्याचे बरेच अपडेट्स येत होते आपल्याकडे. असीम सरोदे साहेब येत आहेत, मग अनेक वेगळे घटनातज्ञ येऊन त्याच्यावरची स्वतःची टीका टिप्पणी सांगतायत. आणि काहींचा कल हाच आहे की मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंकडे परत जाणार आणि एकनाथ शिंदे हे भाजपात जाणार. म्हणजे एकनाथ शिंदेंचा पक्ष पूर्ण संपणार, एकनाथ शिंदे शिवसेना, असं भाकीत केलं जातं आहे. काहींचं असंही म्हणणं आहे की शिवसेना आता कायमची एकनाथ शिंदे यांची. मग न्यायालयात कपिल सिब्बल यांनी अजून एक युक्तिवाद केला की जर पक्ष मिळत नसेल तर चिन्ह गोठवून टाका. म्हणजे तुला ना मला घाल कुत्र्याला म्हणतात तसं, की धनुष्यबाणे चिन्ह शिंदेनाही देऊ नका ना आम्हालाही देऊ नका, ते गोठवून टाका. असं सगळं कोर्टात सुरू आहे. मला सुषमा अंधारेने तेथे पाहून ते वाटलं की सुषमा अंधारे या तेथे का उपस्थित आहेत, तर कदाचित कोर्टात सध्या जी केस सुरू आहे पक्ष आणि पक्षचिन्हाबद्दल, ती केस कदाचित उद्धव ठाकरे हरणार असतील की काय, म्हणजे मला वाटलेलं हे कारण. आणि उद्धव ठाकरे जर ती केस हरणार असतील तर सुषमा अंधारे ज्या वेगळ्या हेतूंनी, हो त्यांनी वेगळ्या हेतूंनी प्रवेश केला होता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात. खरं तर सुषमा अंधारे या अतिशय शुद्ध अस्खलित मराठी बोलणाऱ्या आहेत, ज्या आंबेडकरी चळवळीतून पुढेल्या आहेत. आंबेडकरी चळवळीत त्यांची अनेक भाषणं गाजलेली आहेत आणि त्यापैकी एक गाजलेलं भाषण तुम्हाला माहिती आहे आई बसलीचं. त्यांनी हिंदू देवदेवतांवर टीका पण केली आणि त्यानंतर त्यांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. उद्धव ठाकरेंनी देखील सुषमा अंधारेंना पक्षात घेतलं म्हणून टीकेचा सामना करावा लागला होता. तर अशा सुषमा अंधारे राहुल गांधींच्या कार्यक्रमाला अतिशय आनंदाने उपस्थित होत्या. त्या डान्स बिन्स करत होत्या, तुम्ही बघितलं असेल. यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे आणि सुषमा अंधारे. मी म्हटलं ना की अनेकांना आश्चर्य वाटलं होतं, मलाही आश्चर्य वाटलं की तेथे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे का उपस्थित नाहीत. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कोणी उपस्थित नव्हते. आणि माझ्या मनात ते होतं की असं का नाही, पण मला वाटलं की सध्या सेनेची केस चालू आहे कोर्टात, किंवा दुसरं मला असं वाटलं की काँग्रेसनी हा कार्यक्रम स्पेशल काँग्रेसचा ठेवला आहे आणि मधून कदाचित सहकारी पक्ष जे असतील म्हणजे शरद पवार किंवा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सहकारी पक्ष यांना कदाचित सामील केलं गेलं नसेल. आणि खास विद्यार्थिनींचा कार्यक्रम होता म्हणून सुषमा अंधारे आल्या असतील. पण आज आत्ता मला एक बातमी समजली आहे, कदाचित मराठी चॅनलवर ही बातमी मला दिसली नाही अजून आणि तुम्हालाही कदाचित दिसणारही नाही. फार महत्त्वाची बातमी बरं. आणि मराठी चॅनल्स कदाचित अर्थात किती दिवस लपवतील ती बातमी येणारच आहे पुढे. रिपब्लिक भारतवर ती बातमी आहे आणि सविस्तर बातमी मी रिपब्लिक भारतवर खाली जी पट्टी येते त्याच्यावर वाचली आहे. त्यात स्पष्ट असं म्हटलेलं आहे की आज 24 ऑगस्ट रोजी न्यायालयामध्ये दिशा सालियान, होय दिशा सालियान खटल्याची सुनवाई सुरू झालेली आहे. आणि नोंदवली गेलेली बयान कोणाचं, दिशा सालियान यांच्या वडिलांचं. दिशा सालियान ही केस फाईल झाली होती आत्महत्या म्हणून. आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी, उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी झालेली ही केस संशयाच्या भोवऱ्यात होती. आत्महत्या म्हणून जाहीर झालं होतं. इतक्या उंचावून पडून
अंगावर काही जखमा कशा नाही असाही प्रश्न होता. मग पोस्टमॉर्टमला उशीर का केला हाही प्रश्न होता. आणि अनेकांचा आरोपाचा रोख आदित्य ठाकरेंवर होता. त्याबद्दल चौकशी देखील SIT झाली आणि आत्महत्या असंच नोंदवलं गेलं. पण आता आजच्या सुनवाईमध्ये हायकोर्टामध्ये दिशा सालियान यांच्या वडिलांनी त्यांची साक्ष किंवा त्यांचं बयान नोंदवलेलं आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा CBI चौकशीची मागणी केलेली आहे. CBI चौकशीची मागणी तेव्हाच झाली होती, तेव्हा होऊ शकला असता तपास. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे सरकारने सहकार्य केलं नाही. त्यावेळी जी ऑलरेडी त्यांना परवानगी होती CBIला सगळ्या राज्यात, महाराष्ट्र राज्य सरकारने परवानगी ती बंद केली. म्हणजे ते परवानगीची प्रथा बंद केली आणि राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कोणताही तपास CBI करू शकत नाही राज्यामध्ये, असं त्यावेळी नियम आणला गेला. पण आता सरकार नाही उद्धव ठाकरे यांचं आणि CBI चौकशीची मागणी केली आहे. तसंच न्यायालयानेच ही केस पुन्हा सुनवाईला घेण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार सुनवाई सुरू झाली आहे. अतिशय धक्कादायक अशी विधानं केली आहेत. सगळ्यात पहिले धक्कादायक विधान तर पोस्टमॉर्टम होण्याच्या आधीच दिशा सालियानच्या वडिलांचं म्हणणं होतं की पोस्टमॉर्टम होण्याच्या आधीच ती आत्महत्या आहे असं पोलिसांनी जाहीर का केलं. दुसरी गोष्ट, दिशा सालियान यांच्या वडिलांना दबाव टाकण्यात आला त्यांच्या वडिलांवर. परमवीर सिंह आणि उद्धव ठाकरे असं त्यांनी सांगितलं ती केस मागे घेणे किंवा त्याबाबत शांत बसणे. आणि तुम्हाला माहिती असेल दिशा सालियान यांच्या वडिलांचं एक त्यावेळी विधान देखील आलं होतं की माझी मुलगी आता गेली आहे, तिच्यावरून राजकारण करू नका. आणि आत्ता ते म्हणतायत की उद्धव ठाकरे आणि परमवीर सिंह म्हणजे त्यावेळेचे पोलीस कमिशनर यांच्या दबावाने मी असं म्हटलं होतं. मग त्यांनी म्हटलं की तो पोस्टमॉर्टम लवकर झालं नाही, मला रिपोर्ट देखील खूप उशिरा मिळाला, FIR तपास चौकशी न होता उशिरा झाला FIR दाखल. म्हणजे आता एकंदरीतच अवघड परिस्थिती झालेली आहे. अवघड परिस्थिती याच्याकरता कारण आता तो खून होता आणि त्यावेळेच्या बातम्या आपल्या लक्षात असतील तर आदित्य ठाकरे आणि त्याच्या काही बॉलिवूडमधील मित्रांनी मिळून ते केलेलं आहे असं देखील समोर आलं होतं. म्हणजे तशी लोक म्हणत होते, त्यावर व्हिडिओ देखील बनले, यूट्यूबरनी मी देखील व्हिडिओ बनवला होता. पण आता त्याला पुष्टी मिळते आहे आणि कोर्ट या सुनवाईमध्ये अतिशय शांतपणे सगळं ऐकून घेतंय, निरीक्षणं नोंदवतंय आणि कदाचित CBI तपासाला परवानगी मिळेल किंवा उच्च न्यायालयातच काहीतरी निकाल लागू शकेल. दबाव होता सांगितलं, पोस्टमॉर्टम उशिरा झालं, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट देखील मला उशिरा मिळाला, मला काहीच कळवलं गेलं नाही त्या बाबतीमध्ये. म्हणजे कुटुंबियांना अंधारात ठेवलं गेलं असं दिशा सालियानच्या वडिलांचं म्हणणं आहे. आणि त्यावेळी मी जे विधान केलं होतं की माझ्या मुलीचा हा आत्महत्या, मला मनस्ताप देऊ नका, राजकारण करू नका, ते विधान आता त्यांनी दबावाखाली केलेलं असं आढळलंय. म्हणजे थोडक्यात स्पष्ट झालं की आता अंजाम होय, ते प्रकरण कदाचित लवकरात लवकर आता निकाली लागेल. आणि ते निकाली जर लागलं, त्यातलं जर सत्य बाहेर आलं, कारण एका ठिकाणी असं देखील लक्षात आलंय की दिशा सालियानच्या मृत्यूच्या वेळी आदित्य ठाकरे यांच्या फोनचे लोकेशन तिच्या घराच्या आसपासच सापडलेले आहे. आणि आदित्य ठाकरेंचं म्हणणं होतं त्या भागात मी गेलो होतो पण दुसऱ्या कामाकरता गेलो होतो, त्यांनी मृत्यूसाठी एका अंत्ययात्रेसाठी गेलो होतो असंही सांगितलं. बघा आता हे सगळं जर जुळून आलं तर शिवसेना कोणाची का असेना, शिवसेना उद्धव ठाकरेंची असो की आदित्य ठाकरेंची असो की एकनाथ शिंदेंची असो, पण ही जर केस तडीला नेली आणि सगळी तथ्य समोर आली तर कदाचित आदित्य ठाकरेंवर ही गाज येऊ शकते, आदित्य ठाकरेंना तुरुंगात जावं लागू शकतं. म्हणून तर काँग्रेसने त्यांना दूर ठेवलं नव्हतं. एक जस्ट मनात शंका. आणि सुषमा अंधारे अतिशय चाणक्य आहेत, हुशार नेते आहेत. त्यांच्या लक्षात आलं की आता हे असं असं होणार आहे. काल मी तोच विचार करत होतो की सुषमा अंधारे इतक्या उत्साहाने कशा, त्यांनी त्याच्यावर किती ब्लॉग लिहिले, आदित्य यांनी राहुल गांधीचं किती त्यांनी तारीफ केली, ते आपण वाचलं असेल सोशल मीडियावर त्यांच्या फेसबुक अकाउंटवर की राहुल गांधी आता कसे बदलले आहेत आणि किती छान वातावरण होतं, किती प्रसन्न वाटत होतं. तर आता खरी प्रसन्नता अशी आहे की सुषमा अंधारे काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बुडतं जहाज आहे असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यांना वाटलं होतं की आपण या जहाजात बसल्यावर जहाज नीट चालेल, पण आता अजून डगमगायला लागलेले आणि बुडत्या जहाजातून हुशार किंवा असं म्हणूयात उंदीर पहिले पळ काढतात, तर ते सुषमा अंधारे पळ काढणार आहेत. उद्धव ठाकरेंना टाटा करून काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत अशी तयारी दिसते. म्हणून काल त्या उत्साहाने हजर होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.